श्री शिवलीलामृत कथा अध्याय 13 दशसंहार त्रिपुर संहार शिवपार्वती विवाह तारकासुराचा वध दक्ष संहार श्री गणेशाय नम अपर्णेचा म्हणजे पार्वतीचा हृदयनाथ मदकांत गणेशाचा पिता असा भगवान शंकराच्या चरणात आपण भक्तिभावाने वंदन करूया. पुराणकार सूत शौनकांदी स्कंद पुराणातील कथा सांगू लागले. कथा आहे प्राचीन काळाची. प्रजापती दक्षाला सती दक्षायनी नावाची मुलगी होती. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार तिचा विवाह शंकराशी झाला होता. एकदा दक्ष कैलास पर्वतावर गेला होता. तेथे असलेल्या सर्व ऋषी मुनींनी दक्षाला उत्थापून देऊन वंदन केले, परंतु शंकराने त्याला वंदन केले नाही. या अपमानाने दक्ष रागावला. संतप्त झाला तो तेथे सर्वांच्या देखत शंकराची निंदा करू लागला. अहो, ज्याला सर्व देव वंदन करतात त्या जगतात्मा भगवान सदाशिवाचे महात्मा दक्षाला माहीत नव्हते. तो म्हणाला, काय हा शंकर, हा गळ्यात नरमुंड्याला घालतो, गज चर्म पांघरतो, हा हत्ती नर कपाळा घेऊन भिक्षा मागत फिरतो, स्मशानात राहतो, अंगाला चिताभस्म लावतो, गळ्यात साप धारण करतो, हा सदैव भूत प्रेतांच्या संगतीत राहतो, याला थोर असे कोण म्हणणार? हा ज्याला जे देणे योग्य आहे ते त्याला देतो, याला देव असे कसे म्हणावे? हा क्रोधा संताप्त होऊन आपल्या तृतीय नेत्राला सगळे जग जाळावयास तयार असतो. याने अनेक दैत्यांना वर देऊन उन्मंत केले. हा डोक्यावर पाणी घेतो, स्वतःच्याच कीर्तनात नाचत सुटतो, हा बेलावर बसून फिरतो, असा हा अत्यंत अमंगल अपवित्र आहे. अशा याला देव कोण म्हणणार? शिवशंकराची अशी निंदा करून दक्ष निघून गेला. मग भेटले त्याच्याजवळ तो अशीच शिवनिंदा करत असे. जो शिवपूजा करत नसे, यज्ञभांग देत नसे, अहो त्या दक्षाची आयुष्य मर्यादा संपत आली होती. म्हणूनच त्याला शिवनिंदा करण्याची दुर्बुद्धी झाली. जो शिवभजन करत नाही त्याच्यावर संकटे कोसळतात. ज्याला उमानाथ सदाशिव आवडत नाहीत त्याचा यज्ञ याग जप तप दान सगळे काही व्यर्थ जाते. तो शिवनिंदा करतो तो दृष्ट दुर्जन होय. असा अपवित्र मनुष्याला स्पर्श सुद्धा करू नये. एकदा दक्षाने एक मोठा यज्ञ आरंभिला होता. त्या यज्ञासाठी अनेक ऋषीमुनी तपस्वी आले होते. ब्रह्मा विष्णू इंद्र सर्व देवांना निमंत्रण दिले होते, परंतु शंकराने अगदी जाणून बुजून बोलावले नव्हते. आपल्या पित्याने एका मोठा यज्ञ सुरू केला आहे ही बातमी सतीला समजली, पण या यज्ञासाठी आपणास कसे बोलावले आले नाही याचे तिला मोठे आश्चर्य वाटले. कदाचित कामाच्या गडबडीत राहून गेले असेल, विसरले असतील असे तिला वाटले. मग ती भगवान शंकराला म्हणाली, नाथ, माझ्या बाबांनी मोठा यज्ञ सुरू केला आहे. माझ्या सर्व बहिणी मोठ्या सन्मानाने नक्कीच बोलावल्या असणार. मला निमंत्रण पाठवण्याचे विसरलेले दिसतात, परंतु माहेरी जायला निमंत्रण कशाला हवे? म्हणून मी आता माझ्या वडिलांकडे जाते. सती असे बोलली असता भगवान शंकर म्हणाले, कल्याणी, मी सांगतो ते ऐक. तू तिकडे मुळीच जाऊ नकोस. तुझ्या वडिलांना जे देव असुर ऋषीमुनी आदरणीय वाटतात ते सगळेजण त्या यज्ञात उपस्थित झाले असणारच. तुझ्या पित्याला तुझ्याबद्दल प्रेम आदर आपुलकी नाही म्हणून त्याने तुला बोलावले नाही. हे सुंदरी, जे लोक दुसऱ्यांच्या घरी बोलावले नसताना जातात तेथे त्याला मृत्यूपेक्षाही अधिक दुःखदायक अपमान सोसावा लागतो. तुझा पिता माझा सतत निंदा करतो, माझा द्वेष करतो. अशा परिस्थितीत जर तू तिकडे त्याच्याकडे गेलीस तर तो तुझा अपमान करील. तो अपमान तुला सहन होणार नाही. ज्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम नाही आपुलकी नाही त्याचे तोंड सुद्धा पाहू नये. म्हणून तू तुझ्या पित्याच्या यज्ञात जाऊ नकोस. शंकर असे सांगत होते. त्याच वेळी नारदमुनी तेथे आले. त्याला त्याचा सल्ला विचारला असता ते म्हणाले, वडिलांच्या घरी जाण्यास बोलावणे कशाला हवे? यात अपमानाचा प्रश्नच येत नाही. आनंदाने जाव्या. मग अनुमती मिळताच सती नदीवर बसून 60,000 रुद्र गणांसह यज्ञाला निघाली. सती निघून गेल्यावर शंकर म्हणाले, आपल्या पित्याकडून सतीचा नक्कीच अपमान होईल. सती दक्षाच्या यज्ञमंडपात आली, पण तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. अत्यंत सुशोभित केलेल्या त्या भव्य यज्ञमंडपात ऋषी मुनी देव आपल्या पूजस्थानी बसलेले होते. तेथे एक भक्त भगवान शंकर नव्हते. बाकी सगळे देव उपस्थित होते. शंकराचा द्वेष करणारा दक्ष यज्ञकुंडात आहुती टाकत होता. सती दक्षाजवळ गेली, पण दक्षाने तिच्याकडे
डुंकूनही पाहिले नाही. त्याने सतीला पाहून तोंड फिरवले. सतीचा हा उघड अपमान होता. आदिमाया भवानी, अनंत ब्रह्मांडाची जननी अशा सतीचा झालेला अपमान पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व देव भयभीत झाले. अवघ्या ब्रह्मांडाला जाळून भस्म करून शकणारे भगवान शंकर सतीचा झालेला हा अपमान मुळीच सहन करणार नाहीत. तो दक्षाला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे सगळेजण म्हणू लागले. सतीला हा अपमान सहन झाला नाही. त्या यज्ञात दक्षाच्या, त्याच्या इतर मुलींच्या पतीचा, आपल्या जावयांचा मोठा आदर सत्कार केला, पण तो सतीशी एक शब्दही बोलला नाही. या अपमानाने सती पेटून उठली. रागाने बेभान झालेल्या सतीने आकाशातून वीज कोसळवली. त्याचप्रमाणे त्या यज्ञकुंडात उडी टाकली. हे पाहून सर्वत्र हाहाकार झाला. परंतु पृथ्वी डळमळू लागली. पाताळावरील शेषनाग थरथरू लागला. कैलास लोक वैकुंठा गदागद हलू लागले. आता जग प्रलय होतो की काय असे सर्वांना वाटले. सगळे देव ऋषी अवाक झाले. यज्ञकृत्यात मग्न असलेली ऋषी भीतींची इकडे तिकडे धावू लागली. क्रोधाग्नीने भडकलेली शिवगण आरडाओरडत शंकराकडे गेली. दक्षाच्या यज्ञात जे जे घडले ते सर्व शंकराला सांगितले. ते ऐकताच शंकर प्रलयाग्नीप्रमाणे भडकले. त्याने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या. त्याच क्षणी साक्षात प्रलयाग्नी असा वीरभद्र तेथे प्रकट झाला. तो त्यात हात जोडून शंकराला म्हणाला, प्रभू, या सेवेकडे काय काम आहे? ताबडतोब आज्ञा करा. त्यावेळी प्रलयाग्नी व द्वादश सूर्य एकच आले आहेत असे वाटत होते. त्याच्या तेजात चंद्र सूर्य बुडत आहेत. आकाशात सर्व नक्षत्र गळून पडत आहेत असे वाटत होते. तिकडे दक्षाच्या प्रसादावर रक्ताचा पाऊस पडू लागला. दिवसा घुबड ओरडू लागले. दक्षाच्या शरीरातील सर्व शक्ती नाहीशी झाली. शंकराच्या वीरभद्राला सगळी हकीकत सांगितली व त्याला आज्ञा केली, वीरभद्रा, ताबडतोब जा व दक्षा यज्ञाचा संहार कर. भगवान शंकराची आज्ञा शिवसाधन मानून महाबली वीरभद्र दक्षाकडे निघाला. 21 पद्म शिवसैन्य त्याने बरोबर घेतले होते. तो मनोवेगाने धावत निघाला. त्याच्या पाठोपाठ 60 कोटी शिवगण घेऊन स्वतः शंकरही निघाले. शिवसंहार वादळ यावे त्याप्रमाणे वीरभद्र दक्ष यज्ञाजवळ येऊन धडकला. वीरभद्र आलेला पाहताच सर्व देवांच्या मनात कापरे भरले. ते वाट दिसले तिकडे धावून सुटले. अनेकांचे धोतर सुटले. अनेकांची आगमत झाली. चंद्र कोंबड्याचे रूप घेऊन पळाला. यमाने बगळ्याचे रूप घेतले. सूर्याने कबुतराचे रूप घेतले. अनेक जण अनेक पक्ष्यांचे रूप घेऊन पळाले. वीरभद्र आपल्या सैन्यासह यज्ञशाळेत शिरला. जेथे ते सापडेल त्या सर्वांना त्याने ठार मारले. अनेकांचे डोके फोडले. कित्येकांचे पाय कापून टाकले. असंख्यांचे डोळे फोडले. अनेक ऋषींना अडवले. पांडून त्यांच्या जटावर दाढ्या उपटून काढल्या. इतक्यात भगवान शंकरही तेथे आले. त्यांना दक्ष यज्ञाचा पूर्ण विध्वंस केला. भीतीचे थरकाप उडालेला दक्ष लपून बसला, पण वीरभद्राने त्याला शोधून बाहेर काढले. तलवारीच्या एका फटक्यात त्याने दक्षाची मुंडके उडविले. दक्षाचे मस्तक उंच आकाशात उडले व जमिनीवर कोसळले. वीरभद्राने ते आपल्या पायाखाली रगडून त्याचा चेंदामेंदा केला. अशा रीतीने शंकराचा द्वेष करणाऱ्या दक्षासकट त्याच्या यज्ञाची पूर्ण विध्वंस झाला. मग ब्रह्मदेव, दिदेव, सर्व देव भगवान शंकराजवळ आले. त्यांनी शंकराची स्तुती करून शांत केले व दक्षाला जिवंत करण्याची विनवणी केली. तेव्हा शंकराने दक्षाच्या धड्याला बकऱ्याचे मस्तक जोडून त्याला जिवंत केले. त्याला उपदेश केला व तेथेच कणखले क्षेत्री त्याला तप करण्यासाठी सांगितले. मग भगवान शंकर एकटेच आनंदवनात तपश्चर्येसाठी निघून गेले. 1000 वर्षे तेथे तपश्चर्या करत होती. त्रिपुर संहार. दक्ष कन्या सती यज्ञकुंडात जळून मेल्यावर संतप्त झालेल्या शंकराने दक्षासह त्याचा यज्ञाचा विध्वंस केला. देवाच्या विनंतीनुसार पुन्हा त्या दक्षाला जिवंत करून भगवान शंकर आनंदवनात जाऊन तपाला बसले. याच वेळी ती सती हिमालय व त्याची पत्नी मेना यांच्या पोटी कन्या रूपाने जन्माला आली. तिचे नाव पार्वती. पार्वती म्हणजे साक्षात आदिमाया, जगदंबिका. तिच्यासारखी सुंदर स्त्री अवघ्या ब्रह्मांडात नव्हती. पार्वती म्हणजे सौंदर्याची, लावण्याची साक्षात खाणच होती. तिच्या सौंदर्याचे वर्णन करणे सहस्त्रमुखाच्या शेषालाही शक्य नव्हते. तिचे नेत्र विशाल होते, मुख्य कमलासारखे होते. इंद्रनील मण्याप्रमाणे ती घनश्यामवर्तिनी होती. तिचा दंत तेजाचे पाषाण सुद्धा रत्नासारखे दिसत होते. ती प्रणवरूप स्वरूप अनंत शक्तीची स्वामिनी होती. तिच्या अंगाचा सुवास ब्रह्मांडाचा भेद करून जात होता. ती जिथे पाय ठेवत असे तिथे दिव्य कमळे उमटत
त्याचा सुवास वसंतालाही वेड लावत असे. असं त्याने त्रैलोक्य सुंदरी पार्वतीचे लावण्य पाहून देव स्त्रिया सुद्धा लज्जित होत असत. अशी ती पार्वती मोठी झाल्यावर तपश्चर्येस बसली. शंकराची भक्तिभावाने नित्य सेवा करू लागली. भगवान शंकर मात्र सदैव डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले असतात. याच वेळी तारकासुर नावाचा एक महादैत्य उन्मत्त झाला होता. त्याला तारक्ष, कमलक्ष व विधुनमाली असे 3 पुत्र होते. ते तिघेही अत्यंत बलाढ्य होते. त्या तिघांना भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. ते नित्य सहस्त्रबल कमलांनी शंकरांची पूजा करत असे. एकदा कमले मिळाली नाहीत म्हणून त्या तिघांनी आपली नेत्र कमळे काढून सदाशिवला अर्पण केली. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतःची शिरकमले सुद्धा सदाशिवाला अर्पण केली. त्याच्या या अलौकिक आराधनेमुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी त्या तिघांना जिवंत केले व त्यांना हवा असलेला वर दिला. त्यामुळे ते तिघेही अत्यंत उन्मत्त झाले. ब्रह्मदेवांनाही त्यांनी आकाशसंचारित 3 नगरे दिली आणि त्यांना वर दिला. ही 3 नगरे दिव्य सहस्त्र वर्षात एकदा अगदी क्षणभरच एकत्र येतील. तो क्षण साधून तो धनुर्धारी 1 नगरात दिव्य बाण मारतील. त्या बाणाने तुमचा या नगरासह तुमचा संहार होईल. या वरदानाने त्या असुरांना अत्यानंद झाला. मग त्या आपल्या असुर बलाने अवघ्या त्रैलोक्यात त्राही भगवान करून सोडले. त्यांना देवांना पळता भुई थोडी केली. पृथ्वीवर तर त्यांनी अण्वीन छळ सुरू केला. सगळीकडे हाहाकार. मग सगळे देव ऋषी वैकुंठात विष्णूकडे गेले. सर्व जगाच्या पालनकर्त्या विष्णूंना प्रार्थना करून त्यांनी सांगितले. त्यांना सगळी हकीकत सांगितली. विष्णू त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकराकडे आले. त्याने शंकराचे स्तवन केले. तेव्हा प्रसन्न झालेला शंकर म्हणाला, वर मागा. तेव्हा देव म्हणाले, त्रिपुरासुरांना अवघ्या त्रैलोक्यात छळ सुरू केला आहे. देव ऋषी पदभ्रष्ट झाले आहेत. तेव्हा त्या दैत्याचा बंदोबस्त करा. देवाने अशी प्रार्थना केली असता भगवान शंकरांनी त्रिपुरासुरांना संहार करण्याचा निश्चय केला. देवांना म्हणाले, मी त्रिपुरासुरांचा नाश करीन. त्याच्यासाठी मला 1 रथ हवा आहे. देवाने तसा रथ देण्यास मान्य केला. मग पृथ्वीचा रथ केला. त्याला सूर्यचंद्र ही 2 चाके लावली. मदर, गिरी हा ध्वज, 4ही पुरुषार्थ हे त्या रथाचे खांब झाले व 4 वेद हेच रथाचे घोडे. 6 शास्त्रांचे दोर, पुराणांचे तटबंध, उपपुराणांचे खिळे लावून मेरू पर्वताचा धनुष्य असा त्याला वासुकीची दोरी लावली. भगवान विष्णू हाच बाण केला. असा अद्भुत रथ शस्त्रज्ञांनी सज्ज केला. मग भगवान शंकर धनुष्य बाणासह रथावर बसले. परंतु रथ पाताळात जाऊ लागला. तेव्हा नदीने आपला शिंगांना तो वर काढला. मग शंकरांनी 1 पाय रथावर व दुसरा पाय नदीवर ठेवून युद्धाला सुरुवात केली. घनघोर युद्ध सुरू झाले. वीरभद्राने असंख्य असुरांचा संहार केला. परंतु दैत्याच्या जवळ अमृत कुंभ होता. त्यामुळे दैत्य पुन्हा जिवंत होऊ लागले. मग शंकरांनी मेघास्त्र सोडून सर्व अमृतकुंभ बुडवून टाकले. मग त्रिपुरासुरांचे व शंकरांचे 1 दिव्य सहस्त्र वर्ष घनघोर युद्ध झाले. शंकरांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्या घामातून भागीरथी नदीचा निर्माण झाला. त्याच्या नेत्रातून जे जलबिंदू बाहेर पडले त्याच्यापासून रुद्राक्ष निर्माण झाली. दैत्य स्त्रिया पतिव्रता होत्या. त्यामुळे शंकरांना विजय मिळत नव्हता. म्हणून श्रीचक्र बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांत शिरला. त्याने त्यांना अपवित्र असे 4 शास्त्र झाले. मग एक क्षण असा आला की 3ही नगरे एकत्र आली. त्याच क्षणी शंकराने विष्णू बाणाला पाशुपत्रासह सोडले. तो बाण सोडला. आकाशातील विजेप्रमाणे असलेला बाण प्रलयकारी आवाज करीत वेगाने निघाला. त्या बाणाच्या आवाजाने दोघांची विमाने दूर गेली. दैत्य दऱ्याखोऱ्यातून लपून बसलेले. तृतीय नेत्र उघडलेला शंकराचा त्या बाणाच्या आघाताने ते 3ही दैत्य त्याच्या 3 नगरांसह जळून भस्म झाली. त्रिपुरासुराचा वध होताच देवांनी शंकराचा जय जयकार केला. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. सर्व देवांनी शंकरांनी स्तुती केली. ही घटना कार्तिकीय पौर्णिमेला घडली. त्याची स्मृती म्हणून तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव सुरू झाला. शिवपार्वतीसह विवाह. भगवान शंकरांची त्रिपुरारी
त्रिपुरासुरांचा संहार केल्यामुळे त्याचा पिता तारकासूर अत्यंत संतप्त झाला. त्याने त्रैलोक्यात अगदी प्रलयकाळ सुरू केला. सगळ्या देवांना त्याने पळवून लावले. चंद्र यांना पकडून नेले. गंगादी पवित्र नद्यांना, त्याचप्रमाणे सर्व देवस्त्रियांना त्याने आपल्या दासी केल्या. लोकांवर हे मोठे संकटच आले आहे. आता काय करावे? या प्रश्नांचे सगळे देव अगदी हैराण झाले. ब्रह्मा, विष्णू व इंद्र एकांतात बसून विचार करू लागले. आता यावर एकच उपाय, शिव पार्वती विवाह घडून आणावा. शिव पार्वती यांना जो पुत्र होईल तोच तारकासुरांचा वध करील. पण हे कसे घडून येणार? शंकर तर महायोगी ब्रह्मचारी, त्यांना विवाह करण्याची इच्छा कशी होणार? कोण करणार हे काम? आणि विचार करता करता त्यांना उपाय सापडला. त्यांनी मदनाला बोलावून सांगितले की तो शिव पार्वतीचे ऐक्य घडवून आणि शंकर आता हिमालयात तप करत आहेत. त्यांच्या मनात मदन पीडा कर. देवांनी अशी विनंती केली असता मदनाने मोठ्या आनंदाने काम स्वीकारले. तो आपल्या सर्व आयुधांसह रतीला बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर गेला. त्याच्या मदनाला वसंत ऋतूही गेले. भगवान शंकर तेथे तप करत बसले होते. तेथे ते सर्वजण गेले. रतीने पार्वतीचे रूप धारण केले. वसंताने सगळे वन शृंगारले, नटवले. त्या वनात एकाकी वसंत ऋतू सुरू झाला. वृक्षवल्लींनी बहर आले. कोकिळांचे कुंजून सुरू झाले. भ्रमरांनी मधुपानासाठी गुंजवावर सुरू केल्या. सगळे वन सुगंधाने भरून गेले. मग मदनाचे शंकराच्या मनात प्रवेश केला. ध्यानस्थ बसलेल्या शंकराने मन विचलित झाले. याच वेळी कामातुर झालेली पार्वती शिवाकडे उपस्थित झाली. आपल्याला काय होते आहे हे शिवशंकरांना समजेना. त्यांनी ध्यान सोडून डोळे उघडले. समोर त्यांना मदन दिसला. ही सगळी करणी या मदनाचीच आहे ही त्यांनी ओळखली. त्याच क्षणी रागाने बेभान झालेल्या शंकराने आपले तृतीय नेत्र उघडून त्यातील तेजाचे मदनाला जाळून टाकले. तो दिवस तो होता फाल्गुन पौर्णिमेचा. कामदहनाची स्मृती म्हणून तेव्हापासून होता शनी पौर्णिमा सण सुरू झाला. त्यावेळी शंकराच्या अवतीभोवती असलेली शिवगणांनी शंखध्वनी करून अश्लील शब्दात मदनाची टिंगल-टवाळी केली. मदन जळून गेल्यावर त्याच्या विरहाने व्याकुळ झालेली रती शोक करू लागली. तेव्हा कृष्णावरती रुक्मिणीच्या पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल असे सांगून शंकर पुन्हा तपश्चर्या करू लागले. भगवान शिवाच्या आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून हिमालय कन्या पार्वती खंडंतर तपश्चर्या करत होती. सर्व देव ऋषींना इच्छा होती की शिव पार्वतीचा विवाह व्हावा. सर्व ऋषींनी शंकरांना प्रार्थना केली. भगवान सदाशिव हिमालय कन्या आपल्या प्राप्तीसाठी खंडंतर तपश्चर्या करत आहे. आपण तिची इच्छा पूर्ण करावी. शंकर म्हणाले, ठीक आहे, मी आजच माझ्या भक्ताची भेट घेतो. मग पार्वती खरोखरच आपल्याला विवाह करू इच्छिते का याची मला परीक्षा पाहायची आहे. शंकराने ठरवले. एक दिवस भगवान शंकर बटू वेश धारण करून पार्वतीकडे गेले. बटूने पार्वतीला विचारले, तू हे खंडंतर जप का करत आहेस बरं? भगवान सदाशिवाची प्राप्ती व्हावी म्हणून मी तप करत आहे असे पार्वतीने सांगताच बटू मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, अगं वेडे, तू पर्वतराज हिमालयाची कन्या आहेस आणि त्या भिकाऱ्याच्या शंकराची इच्छा बाळगतेस. अगं तुला वेड तर लागले नाही ना? काय आहे त्या शंकराजवळ? तो शंकर अगदी भिकारा महाक्रोधी आहे. त्याचे वस्त्र म्हणजे हत्तीचे कपडे, गळ्यात अलंकार म्हणून साप घालतो, स्मशानातील भूतपिशाचांच्या संगतीस राहतो, नदीवर बसतो, वाटेल तसे घाणारडे दुर्गंध कातडे नेसतो. तुझ्यासारख्या सुंदरीला शंकर हा पती म्हणून मुळीच योग्य नाही. त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू विष्णूची इच्छा धर, त्याच्या गळ्यात वरमाला घाल. बटूचा या बोलण्याच्या पार्वतीला अतिशय रागावली. तिचे डोळे लाल झाले. तिचे ओठ संतापले, थरथरून लागले. ती त्या बटूला म्हणाली, अरे शिवनिंदका, तुला शिवमाहात्म्य कसे कळणार? तू अत्यंत दुष्ट शिवनंदक आहेस. तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसले, नाहीतर तुला मी इथं भयंकर शाप दिला असता. पण विष्णुनामाने पवित्र झालेल्या वाणीची मी अभद्र शब्द उच्चारणार नाही. शिवनिंदकाचे तोंड सुद्धा पाहू नये. तू आता इथून चालता हो. पार्वती अशी संतापाने बोलली असताना तिचे आपल्यावरती दृढ निष्ठा, भक्ती व प्रेम जाणून भगवान शंकर प्रसन्न होऊन तिच्या पुढे खऱ्या स्वरूपात प्रकट झाले. ते तिला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तुला हवा असेल तो वर माग. साक्षात शंकर प्रकट झालेले पाहून पार्वतीला अतिशय आनंद झाला. ते शंकराचे चरण धरून म्हणाली, प्रभू, मला आपल्या अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा. तथास्तु म्हणून भगवान शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. पार्वतीसह ती मोठ्या
आनंदाने आपल्या घरी गेली. मग शंकराने पार्वतीला रीतसर मागणी घालण्यासाठी अरुंधतीसह सप्तऋषींना हिमालयाकडे पाठवले. हिमालयाने मोठ्या प्रेमाने सर्वांचे स्वागत केले. अरुंधतीचे पार्वतीचे रूप निहाळून पाहिले. शिव भगवान छान जोडा आहे असा तिने अभिप्राय दिला. सप्तऋषींना हिमालयाकडे पार्वतीसाठी मागणी घातली. शंकरांसारखा जगदाम्य आपल्या जावाई होणार या विचाराने हिमालय व मेना यांना फार धनांतर वाटले. बोलणी सुरू झाली. मंथन सर्वत्र चैत्र शुद्ध अष्टमी हा मुहूर्त ठरला. सप्तऋषी परत फिरले. शिव पार्वतीचा विवाहाची वार्ता ऐकून सगळ्या देवांना आनंद झाला, कारण शिव पार्वतीचा पुत्र तारकासुराचा वध करणारच होता. विवाहाचा दिवस जवळ आला. हिमालयाने विवाहासाठी फार मोठी ताठात तयारी सुरू केली. 10,000 मैल लांबीची रत्नखचित दिव्य भव्य मंडप उभारला. वर पक्षाला लोकांना राहण्यासाठी मोठमोठे वैभव संपन्न महाले बांधली. सगळे काही जयत तयारी सुरू झाली. सर्व देवांना आग्रहाचे निमंत्रण गेले. भगवान शंकर सर्व देवगणांसह विवाहासाठी निघाले. यक्ष गंधर्व सिद्ध तारक गुरहक निघाले. किन्नर निघाले. अष्टवस्तू अष्टनायिका निघाल्या. नवग्रह द्वादश आदित्य एकादश रुद्र निघाले. याशिवाय सर्व देवगण शिवगण ऋषीमुनी शिव पार्वती विवाह सोहळा पाहण्यासाठी निघाले. सगळे वऱ्हाडी मंडळ लग्न घरी येऊन पोहोचले. हिमालयाने सर्वांचे यथोचित स्वागत केले. तेथे कशाला काही कमतरता नव्हती. साक्षात अष्टसिद्धी नवनिधी लग्नदारी राबत होत्या. सगळीकडे आनंद उत्सव ओसंडून वाहत होता. लग्न घटिका जवळ आली. स्वर्गीय संगीताचा सूर उमटू लागला. शंकराने मिरवीत लग्न मंडप आणले. मधुपकारदी विधी पार पडल्या. नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाठ धरून नववधू पार्वतीला आणून पाठावर उभी केली. ऋषी मुनी वेदमंत्र म्हणू लागले. शिव पार्वती यांचा मंगल विवाह झाला. सगळ्यांच्या आनंदाने टाळ्या वाजवल्या. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. विवाह सर्व विधी यथासांग पार पाडले. 4 दिवस विवाह सोहळा चालू होता. हिमालयाने तेथे उपस्थित असलेले सर्वांना वस्त्रालंकार सत्कार केले. अग्नीला प्रदक्षिणा घालताच ब्रह्मदेवाने पार्वतीला नख पाहिले. त्या नखाच्या सौंदर्याने ब्रह्मदेव कामातुर झाले. त्या अवस्थेत त्याचे वीर्य जमिनीवर पडले. त्यातून वाल्यख्य याचा जन्म झाला. ब्रह्मदेवाचा हा कामातुरता पाहून शंकर अतिशय क्रुद्ध झाला. त्या रागाच्या भरात शंकराने ब्रह्मदेवाला 5वे मुख तोडून टाकले. सगळेजण गोंधळले. शेवटी भगवान विष्णूंनी सर्वात समजूत काढली. त्यांना शांत केले. मग शिवशंकर नववधू पार्वतीला घेऊन आपल्या कैलास पर्वतावर गेले. आता शिव पार्वतीला लवकरच पुत्र होईल व ते दोघं तारकासुराचा वध करतील व त्रैलोक्यावरील संकट नाहीसे होईल. या विचाराने सर्व ऋषीमुनी देव आनंदित झाले. तारकासुराचा वध. शिव पार्वतीचा एकांतवास राहू लागले. ऋषी किंवा देव कोणालाही तेथे प्रवेश नव्हता. अशा अवस्थेत 4 युगे लोटली, परंतु शंकरांना पुत्र होण्याचे काही लक्षण दिसेना. तारकासुर दिवसेंदिवस अधिकच उन्मत्त होऊ लागला. देव मोठ्या काळजीत पडले. आता शंकरांना पुत्र प्राप्ती करण्यासाठी विनंती करा असेच सर्व देव ऋषींना ठरविले. मग शिव पार्वती जेथे एकांतात राहत होते तेथे अग्नीला पाठविण्याचे ठरवले. अग्नी अतिथीचा वेश धारण करून शंकराकडे गेली. दारात उभे राहून ओम भगवंती भिक्षां देही असे म्हणून त्यांनी भिक्षा मागितली. माझे तेज त्याला भिक्षा घाल असे शंकरांनी सांगितले असता पार्वतीने शंकराचे तेज वीर्य अग्नीला भिक्षा म्हणून वाढले. त्या तेजाचा अग्नीला गर्भधारणा झाली. त्यामुळे अग्नी अगदी शर्मिंदा झाली. तसा अवस्थेत तो परत जात असताना त्याला 6 कृतिका दिसल्या. त्या गंगेत स्नान करून काठावर उन्हात बसल्या होत्या. अग्नीने आपल्या पोटातील गर्भ काढून त्या 6 कृतिकांच्या पोटात घातला. त्यामुळे 6 त्या कृतिकांना गर्भधारणा झाली. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या भयंकर घाबरल्या. त्यांना आपल्या पोटातील गर्भ काढून वनात टाकले. त्या 6 गर्भापासून एक अत्यंत तेजस्वी पुत्र निर्माण झाला. त्याला 6 तोंडे 12 हाते होते, म्हणून त्याला षष्ठान्न असे नाव पडले. त्रिकालज्ञानी शंकरांनी हा आपलाच पुत्र आहे हे ओळखले. त्याला उचलून पार्वतीच्या स्वाधीन केले. त्याला मांडीवर घेताच पार्वती पुन्हा पाहणा फिरलं. पार्वतीने 7 वर्ष मोठ्या प्रेमाने कार्तिकेयला लालन पालन केले. पुत्रप्राप्तीने शिव पार्वतीला आनंद तर झालाच, पण शंकरांना स्कंद कार्तिकेय नावाचा पुत्र मिळाला. हा शुभ वार्ता समजताच सर्व देवांना अत्यानंद झाला. त्यांनी तारकासुराबरोबर युद्ध करण्याची तयारी केली. कार्तिकेयाला इंद्राच्या सेनेला, देवसेनेला, सेनापतीला दिले. सर्व देवाने कार्तिकेयाला तारकासुराचा वध करण्याची विनंती केली. मग कार्तिकेयने विशाल रूप धारण केले. 12
हजार हत्तीचे बळ प्राप्त झाले होते. देवसेनेने तारकासुराच्या नगरात वेढा घातला. मग देव असुरांना घनघोर युद्ध झाले. सगळे देवसेना कार्तिकेयच्या पाठीशी उभी राहिली. 7 वर्षांचा शिवपुत्र कार्तिकेय सेनापती होऊन तारकासुराशी प्रचंड युद्ध करू लागला. तारकासुर अत्यंत द्वेषाने त्याच्यावरती धावून आला. कार्तिकेय अत्यंत अक्राळ विराट रूप धारण केले. तारकासुराने कार्तिकेयावर बाणाचा पाऊस पाडला, पण कार्तिकेयाला आपल्या 6 मुखांनी ते सगळे बाण गिळून टाकले. तारकासुराने एक भयंकर शक्ती फेकली. देवसेनेत हाहाकार झाला, परंतु वैकुंठाहून आलेल्या योगमायेने मधल्यामध्ये ती शक्ती नष्ट केली. तारकासुराने अनेक अस्त्रांचा उपयोग केला, पण कार्तिकेयावर याचा काहीही परिणाम झाला नाही. मोरावत बसलेला कार्तिकेय आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. तारकासुराने शेवटी ब्रह्मास्त्र सोडले, पण कार्तिकेयाला तेही गिळून टाकले. तारकासुर अतिशय चिडला, संतापला. तो निशस्त्र झाला होता. त्याने रथातून खाली उडी टाकली व तो विजयासारखा कार्तिकेयावर धावून गेला. याच क्षणी कार्तिकेयाने गगनभेदी आरोळी ठोकली. तारकासुरावर झेप घेतली. मग तारकासुरांचे व कार्तिकेयांचे मल्लयुद्ध सुरू झाले. ते 7 दिवस चालू होते. शेवटी कार्तिकेयाने तारकासुराचे पाय पकडून त्याला गरगर फिरवले व जमिनीवर आदळले. तारकासुरांच्या शरीरावर अगदी चेंदामेंदा झाला. तारकासुर ठार मारला. अवघ्या त्रैलोक्यात आनंदाचे उधाण आले. आकाशातून देवांची पुष्पवृष्टी केली. तारकासुर मेला, तारकासुर ठार झाला अशी वार्ता सर्वत्र पसरली. इंद्राने तारकासुराचे नगर लुटले. सर्व देव स्त्रिया बंदिवासातून सुटका केली. कार्तिकेयांच्या सर्वत्र जय जयकार झाला. देवऋषींना आनंदोत्सव केला. कार्तिकेय शिवपार्वतींना वंदन करून तपश्चर्यासाठी वाराणसीला निघून गेले. नंतर एकदा पार्वतीने कार्तिकेयाला त्याच्या जवळ विवाहाचा विषय काढला. तेव्हा कार्तिकेय म्हणाले, सर्व स्त्रिया माते समान मानाव्यात असे तूच मला सांगत होतेस ना, म्हणून जगातील सर्व स्त्रिया मला माते समान आहेत, त्यामुळे मी विवाह करू शकत नाही. असे बोलून कार्तिकेय अरण्यात धावत गेला. पार्वती त्याच्या मागे धावू लागली. तेव्हा आकाशवाणी कार्तिकेयाचा शब्द ऐकू आले, जी स्त्री माझ्या दर्शनाला येईल ती 7 जन्मी विधवा होईल. पण कार्तिकीय महिन्यातील कार्तिक योगावर एखादा पुरुष माझ्या दर्शनासाठी आला तर तो 7 जन्म भाग्यवंत होईल. भाग्य लक्ष्मी आणि सरस्वती त्यांच्यावर कृपा करतील. नंतर एकदा ऋषीमुनींनी प्रार्थना केली असता आपल्या भेटीसाठीची तळमळणाऱ्याला आपल्या मातेला पार्वतीला भेटण्यासाठी कार्तिकेय वाराणसीला गेला. माता पित्याला भेटून तो पुन्हा तपश्चर्यासाठी वनात निघून गेला. स्कंद पुराणातील सुतांनी सांगितलेली ही कथा जे श्रवण पठण करतील त्याची सर्व संकटे नाहीशी होतील. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृताचा ग्रंथाचा 13वा अध्याय समाप्त. श्री शिव सांब सदाशिवार्पणमस्तुभ्यं. शुभं भवती. ओम नमः शिवाय.